नमस्कार, मी स्वाती. फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पापड आपण बघू शकतात, छान असा दुपटीने फुललेला आहे आणि बिलकुल तेलकट झालेला नाही. कुरकुरीत आणि चवदार असा आपला हा आलू आणि साबुदाण्याचा पापड अगदी रेडी आहे. आणि तुम्ही हे मुलांना देखील देऊ शकतात, लहान मुलांना आवडीने स्नॅक्स म्हणून. बाहेरचे जे कुरकुरे वेपर्स असतात ना, त्याच्यापेक्षा हा उत्तम पर्याय आहे. आपण बघू शकतात, बिलकुल तेलकट झालेला नाही आहे. चला तर मग रेसिपीकडे वळूया. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, साबुदाणा घ्यायचा आहे पावशर. तर छान असा आपल्याला सुती कापडाने त्याला पुसून घ्यायचं आहे, जेणे की जे पावडर वगैरे असेल ना त्याला, तर ते निघून जाईल. तर छान मी त्याला पुसून घेतलेलं आहे. तर हाच व्हिडिओ बघत असताना आपल्याला जर माझी रेसिपी आवडली असेल ना, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. तर साबुदाणा छान असं पुसून घेतल्यानंतर मला इथे मी ते भाजून घेतलेलं आहे कढईमध्ये. तर छान असं आपल्याला लो फ्लेमवर त्याला भाजून घ्यायचं आहे, कारण की कच्चा साबुदाणा व्यवस्थित मिक्सरमधून निघत नाही. म्हणून आपल्याला त्याला थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे कंटिन्युअसली. स्टीलची कढई असते ना, तर खाली चिटकण्याची शक्यता असते, म्हणून कंटिन्युअसली मी इथे लो फ्लेमवर त्याला भाजून घेते. तर यासोबतच आपल्याला एका साईडला बटाटे पण बॉईल करून घ्यायचे आहे. तर इथे अगदी साधं आणि सरळ आपलं प्रमाण आहे. तर मी ते साबुदाणा भाजल्यानंतर छान मोठ्या परातीमध्ये थंड करायला काढून घेतलेला आहे. तोपर्यंत आपल्याला बटाटे सोलून घ्यायचे. बटाटे आपण आधीच बॉईल करून घेतलेले आहे. तर मी इथे पावशर साबुदाण्यासाठी जवळपास 1.5 ते 2 किलो बटाटे घेतलेले आहे बॉईल करून. तर बॉईल केल्यानंतर त्याचे सर्व सालं काढून घ्यायचे आणि कोणत्याही किसणीने आपल्याला छान त्याला असं किसून घ्यायचं आहे. किसून याकरता घ्यायचं आहे कारण की त्याची गाठी नाही राहिली पाहिजे, म्हणजे आपला पापड अगदी एकसारखा आला पाहिजे. आता आपलं बटाटे सिलूस तर साबुदाणा जो आहे तो छान असं पूर्ण थंड झाला. थंड झाल्यानंतर काय करायचं आहे, मिक्सरला आपल्याला त्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि इथे चाळणीने त्याला गाळून घ्यायचं आहे. म्हणजे जे पण काही जाड साबुदाणा असेल ना, तर तो पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये घालता येईल. तर ही प्रोसेस नक्की करा. चाळल्यानंतर बघू शकता एवढा जाड आपल्या कण्यात जे आहे ते शिल्लक आहे, ते पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा छान असं बारीक त्याची पिठी तयार करून ठेवायची. आपण एक सोबतच अर्धा किलो पण साबुदाणा भाजून आणि पिठी तयार करून घेऊ शकतात. आणि नंतर कधीही बटाटे बॉईल असले तर आपण जवळपास 25 ते 50 पापड कधीही तयार करू शकतात. म्हणजे आपल्याला एवढा जो वेळ आहे तो लागणार नाही आणि झटपट आपले पापड रेडी होतील. तर आपण ही जी साबुदाण्याची प्रोसेस आहे ना, तर ती आपण आदल्या दिवशी पण रात्री तयार करून ठेवू शकता आणि सकाळी बटाटे बॉईल करून आपण लगेच त्याच्यामध्ये ही पिठी घालून रेडी करू शकतात. तर मी आता इथे बटाटे सोडल्यानंतर त्याच्यामध्ये तिखट घातले आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे. आणि आपल्याला त्याच बटाट्यामध्ये पाणी न घालता पीठ असं मळून घ्यायचं आहे. तर इथे मी लाल तिखट घातलेलं आहे. तर आपण इथे हिरवी मिरची पण घालू शकतात. तर हिरवी मिरची फक्त आपल्याला जेव्हा घालायची ना, तेव्हाच मिक्सरमधून काढायची, नाही तर ती आधीच जर काढून ठेवली ना तर काळे पडतात पापड. तर मी आता काय केलं, छान असं मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एक स्टीलची कढाई घेतली. आपण पातेलं पण घेऊ शकतात पसरट असं. आपल्याला ह्या पिठाला वाफ देऊन घ्यायची. आपण ॲज इट इज असे कच्चेही करू शकतात, पण त्याने काय होतं, साबुदाणा छान असा फुलत नाही तळल्यानंतर. तर इथे आपल्याला साबुदाणा जो आहे हे पीठ आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. उकड काढून घ्यायची आहे जवळपास 15 ते 20 मिनटे. तर उकड काढून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याला छान असं मऊसूत मळून घ्यायचं आहे. तर पहिल्या पिठाचं टेक्स्चर आपण बघू शकतात, अगदी असं स्मूथ नव्हतं, पण आता छान असं आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान असं मळून घ्यायचं आहे. शक्यतो मोठीच परात घ्या आणि थोडं थोडं पीठ आपल्याला जर गरम लागत असेल ना, तर पाण्याचा हात लावायचा आहे. आपल्याला पूर्ण पापडमध्ये कुठेही तेलाचा वापर करायचा नाही आहे, कारण की आपण जर तेलाचा वापर केला तर आपले पापड जे आहे ते आपण कसे हे वर्षभर स्टोअर करतो, तर काही दिवसांनीच लगेच त्याला असा वास असा लागतो. म्हणून तेल मी इथे कुठेही वापरलेलं नाही आहे. आपल्याला जर हात भाजत असेल तर पाणी घेऊ शकतात आणि पीठ पण जर आपल्या हाताला जर चिटकत असेल तर पाण्याचाच हात घ्यायचा आहे. पाण्याने आपले पापड खराब होणार नाही आहे. तर छान अशा लाट्या, आता पिठाचं टेक्स्चर बघू शकतात, अगदी मऊसूत झालेलं आहे वाफ देऊन झाल्यानंतर. आणि आता अशा प्रकारच्या आपल्याला लाट्या तयार करून घ्यायच्या आहे, ज्या साईजचे आपल्याला पापड करायचे असेल. तर आता इथे ह्या पापडांना आपण बोट पापड म्हणतो.
तर बोटाने देखील फिरू शकतात, पण लाटण्याने देखील लाटू शकतात. आपण कुठल्याही प्रोसेसने हे केले तर सारखंच आपल्याला चव येईल. तर अशा प्रकारे लाटल्यानंतर पण आपल्याला एक बोट असं फिरवून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यावरची पॉलिथिन काढून घ्यायची. जर पॉलिथिनवर पापड चिटकत असेल तर पाण्याचा हात लावायचा आहे. तर हे पापड आपण घरातल्या घरातच सुकवू शकतात, याला उन्हाची गरज नाही. मग घरात थोडंसं ऊन येत होतं, मी त्याच्यामध्येच त्याला सुकवून घेतलेलं आहे. आणि नंतर आपल्याला पुन्हा उन्हामध्ये 1-2 दिवस छान असं सुकवून घ्यायचे, कारण की आपण हे वर्षभर स्टोअर करतो ना. तर मी उन्हात पण त्याला वाळवून घेतलेले आहे. तर जवळपास ह्या साहित्यामध्ये माझे 60 ते 70 पापड अगदी रेडी झालेले आहे. आणि बघू शकतात कुठेही आपला पापड लालसर आलेला नाही आहे. तर आपण मुलांना हे असे स्नॅक्स म्हणून पण देऊ शकतात. चव खूप छान झालेली आहे. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.